किती उशीर हो. जर स्वीटू आली नाही तर साखरपुडा होणार नाही. सुमन, हा काय हट्टीपणा आहे. वहिनी नाही. नलू मशी दादा, कैसे हो आप लोग? या या या. सॉरी, आम्हाला उशीर नाही ना झाला. म्हणजे सगळे विधी वगैरे आटपले का? नाही नाही, आम्ही स्वीटूची वाट बघतोय. ओ, स्वीटू आलीच नाही का अजून? अरे बेबी, लेकिन वो तो जल्दी आने वाली थी. क्यों अंबाई? हाँ म्हणजे आई आणि त्या निघाल्यात, येत आहेत. अरे पण स्वीटूचा फोनच लागत नाहीये. पण ती निघालीये ना, पोचेल म्हणतोय ना. ओम येईल. बहन, अर्धा कलाक झाला. अजून किती थांबायच्या? अरे बापरे, एवढा वेळ थांबलात का तुम्ही? मला बिचारा किंजलचं वाईट वाटतं. अरे स्वीटूमुळे सगळे विधी थांबलेत, साखरपुडा थांबलाय. अहो असं काय बोलता? ट्रॅफिक मध्ये अडकली असेल स्वीटू, तिचा काय दोष? यात किंजलची तरी बिचारीची काय चूक ना. तिचे आई वडील एवढा वेळ झाला येऊन थांबलेत. आपल्या मुलीचा साखरपुडा आहे म्हणून आले. आणि स्वीटूच्या उशिरा येण्याने एवढा खोळंबा होतोय, बरोबर वाटत नाही ना. अरे कुछ नहीं बेबी, वो रास्ते में रहेगी, आती रहेगी. नाही येईलच. ऍक्च्युली एव्हाना यायला हवी होती, कधीच निघाले होते ना ते. येता येता ऐकलं काकी म्हणाल्या की स्वीटू आली नाही तर साखरपुडा होणारच नाही. अन्याय नाही का किंचनवर आपल्या? आता मला सांगा, आपल्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस, त्या महत्वाच्या दिवसाची अशी सुरुवात झालेलं कोणाला चालेल का? आवडेल का? नहीं कुछ नहीं, वो आ जाएगी, आप टेंशन मत लो. हा हा, येईलच ती. एक मिनिट. ओम, बायको तुझी ना, मग तू का नाही घेऊन आलास तिला तुझ्या बरोबर? का फोन नाही केलास तिला? का विचारलं नाहीस तिला? मी नाही काय, खानविलकरांची सून इतकं उशिरा पोहोचली म्हणून एवढा मोठा खोळंबा झालाय, कार्यक्रम वाढलाय. मान्य आहे, स्वीटू आपल्या सगळ्यांचीच लाडकी आहे. म्हणजे अगदी खानविलकरांकडे, आमच्याकडे सुद्धा तिचे खूप लाड होतात. तुम्ही सगळे तर करतात, पण मग जबाबदारीची थोडीशी जाणीव नको का तिला? काय घरातलं लग्न आहे, तिच्या लाडक्या चिनूचं, लाडक्या भावाचं. मला वाटलं ती ओम तुझ्याही आधी आली असेल आणि सगळ्यांचं स्वागत करायला थांबली असेल. अरे बहन, स्वागत राहून दे. आज माझ्या पोरीचा एंगेजमेंट आहे, पण माझ्या चोरीला सजवायला, तिला इकडच्या समजा रीतीबाती समजवायला कोणतरी मोठी बहीण पाहिजे होती ना. कोणीच नाही. अहो येईल, ती कुठेतरी कामात अडकली असेल. हो, त्यारे बोलते की वाटेत आहे आणि आता बोलते की कामात आहे. अरे मोठा भाई, इतनी बिजी छे का तुम्हारी डिग्री? तिच्याशिवाय साखरपुडा होणार नसेल तर हम रहिए की जाइए. हो, काय बोलताय तुम्ही? असं टोकाचं बोलू नका हो. मोठा भाई, टोकाचे वागताय तुम्ही लोक आणि आम्ही बोलायचं पण नाही. कमाल. हे बघा, काही झालं तरी स्वीटू आल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. भाऊजी थांबा ना जरा, असं का बोलताय तुम्ही? त्यांची बाजू जरा समजून घ्या. पण वहिनी स्वीटू तर. सुमन, आपली स्वीटू आली नाहीये वेळेत. चिन्या, किंजल सगळे वेळेत तयार होऊन बसलेत ना. पाहुणे पण वेळेत आलेत ना. मुलगी पण मोठा भाई, आमच्या मुलीला काही किंमत नाही का हो? भाऊ असं काही बोलू नका हो. काका, एक्स्ट्रीमली सॉरी जे काही झालं ते, पण आय शुअर यू की स्वीटू अशी मुलगी नाही आहे जी बेजबाबदारपणे उशीर राहील. तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी वाटेत ती अडकली असेल कुठेतरी, म्हणून तिला उशीर झालाय. ओके, प्लीज डोंट माइंड. ऑल्सो चिन्या आणि किंजलचा आज स्पेशल दिवस आहे या दोघांचा. सो प्लीज आपण तयारीला लागूयात. मुहूर्त आहे तर सुरू करूयात, सगळं एकदम रीतसर करूयात कार्यक्रम. या. अरे ओम, पण काका ऐक ना, हा कार्यक्रम आपण सुरू करूयात. स्वीटू येईलच. बरोबर. ओके.
सुमन थांब. चल. तुम्ही सुरू करा, मी स्वीटूला फोन करतो. हो. व्हॉट्स रॉंग विथ स्वीटू? माझा फोन का उचलत नाहीये ती? मावशी, स्वीटू स्वीटू आपल्याला खूप वेळ झाला ना इथे. चल चल निघायला हवं आपल्याला. नाही मावशी, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला अजून 1-1.5 तास आराम करायची गरज आहे. काही नाही होत. नाही 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 अगं, साखरपुड्याचे विधी सुरू झाले असतील. नलू विचार करत असेल आपण कुठे आहोत. चल चल निघायला हवं आपल्याला. मावशी. नाही नाही मी बरी आहे आता. चल निघूया. मावशी, विधी पूर्ण झाले, आता एकमेकांना अंगठ्या घाला. हा, वहिनी अहो अजून नाही आली हो स्वीटू. बघ ना सुमन, मी तरी काय बोलू आता. अहो, कोणाची वाट बघताय? विधी होत आले आता. होतोय आता साखरपुडा. ए किंजल पकोडी, आता ही अंगुठी चिनाच्या बोटात घाल आणि ऍडव्हान्स बुकिंग करून टाक रे. घाला ना एकमेकांना रिंग्स घाला फायनली. चिनुडी हात आपले. सॉरी सॉरी सॉरी. थोडं म्हणजे खूप ट्रॅफिक लागलं त्यामुळे उशीर झाला. सॉरी नलू, व्हेरी सॉरी. सॉरी चिन्या. चला चिने, चल चल सुमन. आता एकमेकांना अंगठ्या घाला. घाल.
छानच झाला कार्यक्रम, खूप मजा आली आणि आटोपशीर पार पडला. मावशी, दादा, काका, काकी, आम्ही येतो. अँड चिन्या आणि किंजल, तुमचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि आता लग्नाचा बार लवकरात लवकर उडवायला हवा. हाँ बिल्कुल. निघू, तुम्ही दोघे आमच्या बरोबर चला, नाही तर पुन्हा ट्रॅफिक मध्ये अडकायचात. आई येते, मी नंतर करते फोन. बाय बाय दादा. बाय. नलू, येतो आम्ही. दादा, छान झाला कार्यक्रम. चिन्या बाळा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला येऊ आम्ही. चला. थांबा. मला बोलायचंय तुम्हा दोघांची. बोल ना, काय बोलायचंय? काय झालं आई? जीवापेक्षाही जवळचा भाऊ, त्याच्या साखरपुड्याला यायला तुला इतका उशीर का झाला? अगं शकुमावशी म्हणाल्या ना की आम्हाला ट्रॅफिक. साखरपुड्याला यायला उशीर का झाला याचं खरं उत्तर विचारते मी तुला स्वीटू. ज्या नात्याला तू हो म्हणालीस त्यामुळे हे सगळं पुढे झालं ना, त्यामुळे आज त्यांचा साखरपुडा झाला. घरात काय काय होतंय, काय काय निर्णय होतंय सगळं तुला फोन करून सांगत होतं ना आम्ही. काल पण आपलं बोलणं झालं बरोबर. मी तुला विचारलं की अगं तू येशील ना मदतीला, हो म्हणालीस. आणि एरवी कुठलंही काम असलं की स्वीटू नेहमी पुढे आमची. मग आज घरच्या कार्यासाठी तुला उशीर का झाला? आम्ही सगळे आमच्या साळवींच्या मुलीची वाट बघत होतो. खानविलकरांची सून आली पाहुणे म्हणून. तू सासरी गेलीस म्हणून माहेरच्या माणसांची किंमत शून्य झाली का तुझ्या लेखी? नाही, तू आपल्या घराला ओळखतेस ना. इतके वर्ष तू आपल्या घरात राहिलीये ना, या घरात राहिलीयस ना तू. आपल्या घरात 10 नोकर नाहीयेत राजा. आपल्या घरात कुठलंही कार्य असलं, पूजा असली की घरच्या बायकांना राबावं लागतं. त्यातच बाहेरून पाहुणे येणार होते, पण त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, सरबत, आमकं डिमकं ते सगळं आपल्यालाच करावं लागणार होतं. बरं, घरची तयारी, घरची सजावट, बाहेरून गोष्टी आणायच्या होत्या. तुला माहितीये ना, पाहुणे परत जाताना हातात बडीशोप देतो ना, ती पण आपण घरी बनवतो मीठ मसाला लावून. हे माहिती असूनही तू उशिरा का आलीस विटू? आई अगं मला तयार व्हायला थोडा उशीर. हा, तयार व्हायला मला वेळ लागला. काय बोलते? लग्नाआधी नटण्या मुरडण्याची इतकी आवड नव्हती तुला स्वीटू? नटायला वेळ लागला की तुला यायचं नव्हतं इथे शकू? अगं नाही, काय खानविलकरात तुम्ही? म्हणजे
गरीब लोकांच्या कार्यक्रमाला यायला कदाचित आवडलं नसेल तुला. तुझ्या अचानक हे लक्षात आलं आहे का की स्वीटूचं माहेर किती गरीब आहे? आवडत नाही का तुला ते? नलू नाही, नलू नलू करू नको शकू, खरंच नको करू. मला जे दिसतंय ना त्यावरून बोलते. अचानक माझी स्वीटू इतकी बदलली, इतकी बेजबाबदार झाली आहे. तो ओम स्वतःची सगळी कामं बाजूला ठेवून आला, ते मालविका आणि रॉकी आले. मग तुम्हा दोघींना इतका वेळ का लागला? इतका उशीर का झाला तुम्हाला? नलू तू काय बोलतीस? अहो राहू दे ना, तुम्ही खरंच बोलू नका, बोलू दे मला त्याला. ज्या रस्त्यावर तुम्हाला ट्रॅफिक लागला असं तुम्ही म्हणालात ना, त्या रस्त्यावरूनच आले हे सगळे. काय विचारते मी? द्या ना उत्तर. काय ग स्वीटू, सांग, कारण सांग तुझी. स्वीटू, त्या दिवशी पण तू घरातनं अशीच निघून गेलीस. म्हणालीस की काहीतरी महत्वाचं काम आहे, काही न सांगता गेलीस. वेंदळी इतकी की फोन पण इकडेच ठेवून गेलीस. त्या दिवसानंतरच ना तू अशी विचित्र बेजबाबदार वागू लागलीस. रात्री यायलाही उशीर झाला तुला. तुला माहिती आहे ना की तुझ्या आई दादांना कळल्यावर ते काळजी करते. तुला आल्यावर फोन करता नाही आला आम्हाला? एक फोन करता नाही आला? आणि आज तुझ्या भावाचा तुझ्या चिन्याचा साखरपुडा आहे. आम्हाला वाटलं आमची स्वीटू सकाळपासूनच येईल. नाही, आमच्या अपेक्षा जरा जास्त होत्या. आणि तुझे हे वेडे काका काकी म्हणत होते की नाही, ती येईपर्यंत आपण साखरपुडाच करायचा नाही. बघा, साखरपुडा झाल्यावर आल्या आहेत स्वीटूताई. लक्षात आलं नाही का आमच्या? तिच्याकडून अपेक्षा करतो ना ती आता मिसेस खानविलकर झालीये ना. स्वीटू, सांग ना, काय चाललंय तुझं? काय चाललंय तुझ्या मनात? तू अशी का वागतेस आमच्याशी? आणि शकू, माझी मुलगी जर चुकत असेल ना तर सांग आम्हाला, आपण बसून बोलूया. नाही नाही नाही, पण असं शुभ कार्यात अडवणूक करून माझी मुलगी कशी तुझ्या मुठीत आहे हे दाखवू नकोस तू आम्हाला. क्या हुआ है नल्लू मौसी को? मम्मी जी को इतना क्यों बोल रही है? वा, आता मज्जा येणार. नाही, जे आहे ते स्पष्ट बोलते मी मिसेस कानविलकर. मैत्रीण म्हणून मी तुला आई बास. बस शकू मावशींशी बोलतेस तू? तुझ्या इतक्या जवळच्या मैत्रिणीशी बोलतेस तू? ही पद्धत आहे का बोलायची? तू असे आरोप कसे करू शकता? जरा गप्प बस. माझी मैत्रीण आहे ना म्हणून आरोप करते मी, कळलं का तुला? तू मध्ये बोलू नकोस. ती जशी वागते ना आणि तुझ्याकडून जे वागवून घेते ना, माझ्याकडनं कोणीही काही वागवून घेत नाही आई.